नंतर करतो अरे गाडी त्याला नमस्कार करूया. ओम नमः शिवाय. नाव आहे तपोवन. जो 12 वर्षानंतर जो नाशिक मध्ये कुंभमेळा भरतो, कुंभाची जागा आहे रामायणकालीन जागा आहे. हे राम भगवान आणि सीता मातेचं दर्शन येतं. जे 3 देव इकडे उभे होते, ब्रह्मा विष्णू आणि महेश, 3 देवांच्या चरणांचे 3 तीर्थ आहे, 3 कुंड आहे. 3 देवांच्या साक्षीने सीता मातेने अग्नीमध्ये प्रवेश घेतला होता. हे अग्निकुंड आहे. ते रावण सीता मातेचं मायावी रूप हरण करून येऊन गेले ते पंचवटी सीता गुफामध्ये. जे सीता मातेचं खरं रूप 3 देवांसमोर अग्नीमध्ये गुप्त ठेवलेलं होतं. हे अग्निकुंड हे 18 ते 20 फूट खोल आहे. मधलं मुक्तिकुंड हे सीता माता स्नान करण्याची जागा. खाली कपिल ऋषींनी तप करून आणलेली कपिला नदी, त्र्यंबकेश्वरून येते गोदावरी, 2 नद्यांचा संगम होतो पाठीमागं. जे रावणाची बहीण होती शूर्पणखा, जे शूर्पणखेचं लक्ष्मण भगवाननी नाक कापलेलं आहे. ही नाक कापलेली मेन जागा खाली. इथं ज्या वेळेस इकडं पावसाळ्यात पूर असतो तेव्हा पूर्ण प्लेस पाण्याखाली असतं, म्हणून ते वरती फक्त मंदिर दाखवलेलं दर्शनासाठी. नाक कापल्यामुळे शहराचं नाव पडलेलं आहे नाशिक. 7 कुंडांचं